ચાલો બે ભાઈ આવી જાઓ પ્રસાદી વેચવા માટે। दुपारच्या 12 वाजून 11 मिनिटांनी भगवान श्रीराम अयोध्याला जन्माला आला। भगवान श्रीराम अयोध्याला जन्माला आला आणि ते दिवसापासून त्यांनी सुकृत चांगला केला असेल म्हणून गावोगावी त्याचं नाव घेतात। गावोगावी त्याचं नाव घेतात। भगवान जरी वनवासाला जरी निघला असेल, जे जे ठिकाण गेला असेल, पाऊल पडला असेल, हिंदानी ठेवली असेल, तिथं तीर्थ होऊन गेला। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, Yeah.
आणि सांगा एक वेळस भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि मारुती बसेल होती. त्या टाइमात सीताईने सांगितलं, आम्ही दोन्ही संसारात आहेत, तू इथे रामाच्या जवळ का कायम बसतोस? आजपासून इथे नाही बसायचा, बाजूला बस, कुठेतरी बाजूला बस. आणि सांगल्यानंतर मारुतीने असा विचार केला, अंजनी पर्वत माझ्या आईला सोडून आणि रामाची सेवा करता मी अयोध्येत आलो. रामाची सेवा करता करता मी अयोध्येत आलो. पण आता इथे थारा नाही, आता मी जायचा कुठं? तिथे तो गेट होता राज्याच्या गेटच्या वरती जाऊन मंजिल होती, इमारत होती. त्या इमारतच्या टोकावर जाणं मारुती बसून तो विचार करायचा की आजहून मी काहीच घ्यायचं नाही, जेव्हा माझं मरण येईल तेव्हा मरून जाईल, पण मी इथून जायचं नाही, हे राज्यातून मी बाहेर जायचं नाही, असा संकल्प केला. आणि रात्री दरम्यान कौशल्य आई जागी झाली आणि राज्यात कुठेतरी रडायचा आवाज येत होता, ढुसू रडत होता. आणि तो आवाज ऐकत ऐकत जे पेहरेदार होता त्याला विचारला, आई कुठे चाललीस? तेव्हा सांगितला, इकडे मला कुणाचा तरी रडायचा आवाज येत, जावं तिकडे मसान आली, तिकडे मसान आली, त्याच्यासाठी जाऊ नको. आईने सांगितलं, नाही, त्या मसानीसारखा आवाज नाही आहे, कुणीतरी जीव आहे, जीवाचा आवाज येतो मला. ती हळूहळू जात होती आणि जवळ गेली, तिने वरती हाक मारली, कोण रे बाळा, कोण, कशासाठी? तेव्हा सांग, तिकडनं परत उत्तर आला, मी जन नाही, जनावर नाही, पशु नाही, पक्षी नाही, मी जन नाही, जनावर नाही, नर नाही, मी पशु पक्षी नाही, मी एक वानर. त्यांनी लपवलं नाही, मी एक वानर आहे. आणि आवाजावरून कौशल्याने ओळखलं का हा मारुती आहे. सांगितलं, खाली उतर. तेव्हा सांगितला, आई मी आज तुमची उद्या सकाळी रामसभा जेव्हा राहील त्या सभात जाऊन रामाचे दर्शन घेऊन मी माझ्या गावाला निघून जाणार आहे, पण तुला झालं काय? तेव्हा सांगितलं, मला काही झालं नाही, ते सकाळ नंतर मी त्याला भेटीन रामाला, तेव्हा मी सांगेन. चल परत घरी चल. घरी जाऊन त्याला हे केलं, पण ज्याला आता विचार ज्याला आहेत त्याला झोप कुठे आहे, ज्याला नीच कुठे आहे, ज्याला विचार कुठला तरी आहेत भयानक किंवा काहीतरी आपल्या कामाचं किंवा कुठलं तरी असलं तर त्याला झोप नाही, नीच नाही. आणि मारुती पण तो तसाच विचार करता, उद्या माझं काय होईल, मला उत्तर काय येईल. आणि सभा बसले होते सगळीकडे होता, पण मारुतीने खाल मान वाकून रामाला सुद्धा त्यांनी पाहत नव्हता, खाल मान वाकून आणि तो खाली पाहिजे होता. त्या टाइमात सगळीकडे नजर केली, सगळ्याकडे हास्य, त्यांचं चेहरा पाहिलं तर हास्य होतं, म्हणजे दुःखद नाही. रामाने सगळीकडे केला आणि त्या टाइमात सांगितला, मारुती इथे बसाय टाकून आज लांब का बसला? तेव्हा सांगितलं, तिच्या डोळ्यातून एक सांगितलं, गंगा यमुना दोन्ही नद्याचा प्रवास सुरू झाला, त्याप्रमाणे दोन्ही डोळ्यातून अश्रू पडत होती. आणि तिथे जाऊन आणि सांगितलं, भगवंत मी आज तुमचा शेवटचा निरोप मी सांगून आणि मी माझ्या गावाला निघून जाणार आहे, मी इथे थांबणार नाही. पण का? त्या टाइमात सांगितलं, मी काल इथे बसेल होतो तेव्हा मला सीताईने सांगितलं की मी पत्नी आहो, बाकीची सेवा मी करीन, तुझं आता इथं काम नाही. मग त्या टाइमात सांगितलं, त्यांनी पाठवून दिलं. तर मी मग एक सांगतो, रामाने काही सांगितला, मारुती एक वस्तू मागशील ती मी दिया तयार आहो. तू जाय ना तुझ्या आईच्या गावाला तर जाशील तरी चालेल, पण एक वस्तू माग माझ्याकडनं. मारुतीने खूप विचार केला आणि रामापाशी एवढंच मागितलं, तुझ्या चरणापाशी मी राहीन आणि माझी दृष्टी तुझ्या तोंडाला राहील.
मी तुझ्या दृष्टी माझी आहे ती तुम्ही तोंडाला पाहिजे असा दिसाल. कधीतरी तुम्ही फोटो पाहिलाच असेल. एक बाजूला सीता, मध्ये सीता, इकडून लक्ष्मण आणि तिकडनं राम. मध्ये जो मारुती आहे तो असा हात जोडून आणि रामाच्या तोंडाला पाहतो. फोटोत पण तुम्ही पाहिलेला असेल. ही मागणी तेव्हाची आहे. केव्हाची? मारुतीला जेव्हा रामाच्या चरणाची सेवा सापडत नव्हती तेव्हा त्यांनी मागणी केली आणि त्याच्या चरणाची रज लागता सहजन वासनाचे बीज जळून जाईल. आपली जी वासना जी आहे त्याला जाळून टाकायचा असेल तर विचार हटवून घ्यायला लागतो, विचार दूर करून घ्यायला लागतो. तेव्हा ती आपली वासना, जे पण विचार वाईट असतील ते निघून जातील. तर त्याचा आपण आता भज गोविंदम मुकुंदम परमानंदम हरे हरे. ધક્કામુક્કી ના હોય. જીવન એટલું સરળ છે કે કોઈ પણ જગ્યાએ જતા આપણને જીવનનું કોઈ પણ આપણને ડાઘ, આ શરીર, આ કપડું છે એના પર ડાઘ હોય તો બધાને દેખાય એને ડાઘ છે. પણ શરીર કપડાને ડાઘ, શરીરનો ડાઘ કોઈને ન દેખાય, પણ કપડાનો ડાઘ બધાને દેખાય. મેં કયા કર્મો કર્યા છે તે કોઈને ન દેખાય, કેમ કે મારો વિચાર શું છે એ કોઈને ન કહી શકાય. પણ મારા જે આચાર વિચાર હોય તે બધાને ખબર હોય, બધાને ખબર હોય. આજે વિચાર કરો, એક વખત હું ગાડી પર જતો હતો, ટુ વ્હીલર, નાની ગાડી, અને જતામાં રસ્તામાં એક બેને હાથ કર્યો કે બાબા ક્યાં જાઉં છું? તો કે અમુક ગામમાં. તો કે રસ્તામાં મારે ઉતરવું છે, તમે આ લઈ જશો? મેં કે બેસી જાઓ. બેનને બેસાડી લીધા પછી મારી પરિસ્થિતિ એટલે થયો તો ઘણા લોકોએ જોયું, ઘણા લોકોએ જોયું કે બાબા હાથે આજ કોણ છે, કયા બેન છે. તમે કોઈને બી બેસાડી લઈ જાવ તો કોઈ નહીં જોઈ, પણ બાબાના હાથે જો કોઈ હોય તો બધા જ જોઈ કે આ કોણ છે. એટલે કીધું છે કે આપણે કોઈને હાથે લઈ જઈએ તો આપણે ભય હોય. કેમ કે બધાએ ફરિયાદ, મારા ઘરવાળીને ફરિયાદ કરી દીધી. કાલે બેન હતા એ બેસાડીને લાવેલો, તે કોણ હતા ખબર નહીં. એટલે કીધું છે કે આપણે કોઈ પણ વસ્તુ વિચારો. તમે ત્રંબકેશ્વર ચાલતા ચાલતા ડિંડીમાં જાઓ કે નથી? અહીંયાથી ચાલતા જાય તેમાં જાઓ તો આજે વિચાર કરો, ડિંડીમાં જાય તો કોઈ વાંધો નહીં, જવાનું. ચાલતા ચાલતા જાય એટલે કેટલું પુણ્ય મળે કે ગણતરી વગરનું પુણ્ય મળે. પણ આવતી વખતે બેવું મરાતા જ આવે તે નહીં કરતા. આવતી વખતે બેવું જણા મરાતા જ આવે તે નહીં કરતા. રાતના કાં હતી? તમારા હાથે કોણ હતું? તમારા હાથે કોણ હતું? એ શબ્દ નહીં, કેમ કે આપણામાંથી તે વિચાર કાઢી નાખવાના. કેમ કે લોકોમાં આપણે દર્શન કરવાના હોય તો કોઈની બી સાથે આપણે જતા હોઈએ તો તે આપણી જ થઈ ગઈ. સમજો કે લાઈનમાં ઉભા હોઈએ તો બાજુમાં બહેનો હોય તો કદાચ બહેનો ઊભી હોય તો દ્રષ્ટિ તેવી ના, દ્રષ્ટિ તેવી સૃષ્ટિ ના હોય, જેવી દ્રષ્ટિ તેવી સૃષ્ટિ ના હોય. આપણે જે વિચાર ખરું ને જોયું તેવું આપણે ન કરવું જોઈએ. नाहीतर आपण सांगा त्याने हारी कोण होता? तुम्ही तुमच्या भाषेत त्याने हारी मग कोण होता? ती कोण होता ती माहित नाही, पण ती फिर आता माझे घरवाली पावत जाते. घरवाली सांगते बाय कोणतरी बांडगीच होती त्याची संगा म्हणजे गोठ लांबवली. म्हणजे कोणाचा झगडा नाही करायचा होता, तिथे झगडा उभा करून द्यायचा हे काम. तसे गणतरीची माणसं राहते हो, प्रत्येकाची चव नाही, त्याला कुठल्याच याची चव नाही. म्हणजे त्याला आपलं काढी टाकेल असा बाकात करेल माणूस, तीच ही फिरात करेल. चांगली व्यक्ती कधी पण नाही करणार. समाजात जो कायम बसत असेल तो हा नाही करणार, का त्याला माहित आहे समाज प्रमाणात राहायला. आणि
जीवनची नाव जरी आहे, जरी झोका खाला तरी आपण सरळ घेऊन जातो. आपल्याला सरळ घेऊन द्यायचं असेल त्याच्याकरता दुसऱ्या कडवात महाराज तरी सांगतात,